आपल्यासोबत स्वतः पूजा तळस आहेत. त्यांनी आत्ताच पत्रकार परिषद घेतली आहे. आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया काय त्यांचं म्हणणं आहे. ताई, काय सांगाल, नेमकं काय तुमचे मेन मुद्दे होते पत्रकार परिषदेत? माझा मुद्दा फक्त एवढाच आहे की जर मोदी सर म्हणतात की पूर्ण देश माझा परिवार आहे, तर त्यांच्या परिवारातली एक लेक म्हणून मी न्याय मागते की माझ्या अस्तित्वावर जो आरोप लावला गेला की DNA कर, हे बाळ माझं नाही, हे बाळ माझ्या मुलाचं नाही, तर हे अतिशय अपमानास्पद आणि म्हणजे एका स्त्रीवर कलंक आहे. म्हणजे तुम्ही एवढ्या घाणेरड्या शब्दामध्ये एका स्त्रीचा तुम्ही अपमान करू शकत नाही. जर ते म्हणतात की हा माझा पूर्ण परिवार आहे, तर ज्यांच्या सभेसाठी तुम्ही वर्धेला येणार आहात त्या परिवारातली मी सून आहे, तर तुमचाच म्हणजे हा पूर्ण देश जर तुमचा परिवार आहे, तुम्ही तुमच्या परिवारातल्या सुनेला तुम्ही न्याय द्या, तुम्ही परिवारातल्या सदस्याला तुम्ही न्याय द्या. या पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? काय तुम्ही ठरवलेलं आहे? काय नियोजन केलं आहे त्याबद्दल? मी लग्न झालं तेव्हापासून मी सतत हा संघर्षाचा लढा मी देत आहे. बरेच वेळा बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचले, प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, पण कुठेतरी माझ्यावर निर्बंध लादले गेले, कुठेतरी माझ्या अस्तित्वावर आरोप लावले गेले. त्याच्यानंतर माझ्या नकळत जेव्हा मी गर्भावस्थेत होती तेव्हा माझ्यावर त्यांनी कोर्टामध्ये केस दाखल करून की मी माझ्या मुलाला बेदखल केलेला आहे, माझ्या मुलाने आणि सुनेने घरात येऊ नये, कुठल्याही प्रसारमाध्यमांशी संपर्क करू नये, तिथे जाऊ नये, आणि मी बेडरेस्टला असल्यामुळे मी ते कोर्टामध्ये पोहोचू शकली नाही. त्यानंतर मी ज्या फ्लॅटवर राहते त्या फ्लॅटचा पत्ता न देता माझ्या आईवडिलांच्या घरचा पत्ता देऊन कोर्टाचे जे समन्स असतात, कोर्टाचे जे पत्र असतात, ते सगळे पत्र डायव्हर्ट करण्यापासून त्याच्यानंतर स्वतःच पत्र घेऊन तिथे न एक्सेप्ट केल्याची नोंद करून माझ्या विरोधामध्ये एकतर्फी निकाल लावून ह्यांनी माझ्यासोबत आतापर्यंत फक्त अन्यायच करत गेलेले आहेत. आणि तो जो कोर्टाचा न्याय आहे की मी आमच्या घरी येऊ नये, त्याच्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलू नये, माझ्यावर अन्याय केला, मला दाद मागण्याची मला पूर्ण अधिकार आहे. संविधानाने मला तो अधिकार दिलेला आहे की माझ्यावर जर अत्याचार होत असेल तर मला त्या अत्याचाराविरोधात उभं राहण्याची पूर्ण मुभा आहे. मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.